सो हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत भरलेल्या चिंबोऱ्या किंवा कुठे कुठे भरलेले खेकडे सुद्धा बोलतात आणि हे पावसाळ्यातच येतात आणि गोऱ्या पाण्यात असतात. हे पहिलं तर बेसन छान असे रोस्ट करून घ्यायचं आपल्याला आणि नंतर ते एका बाउलमध्ये शिफ्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. हळद, मीठ, मसाला, गरम मसाला, चिकन मसाला आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकायची आहे. कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं आहे. त्यातले 2 चम्मच आपल्याला फक्त यामध्ये ॲड करायचे आहेत आणि त्यानंतर भरभरून अशी कोथिंबीर टाकायची आहे. ते सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याची व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी करायची आहे आपल्याला. एकदम पातळसुद्धा नाही झाली पाहिजे किंवा एकदम जाडसुद्धा नाही करायची आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान अशी कन्सिस्टन्सी त्याची झालेली आहे. खेकडे वगैरे सगळे क्लीन करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि आता आपल्याला या कवटीमध्ये ते मसाला भरून घ्यायचा आहे आणि बघू शकता थोडंसं उगाच पातळ आहे. कारण का तर मी आहे ना हे असे धागे वगैरे नाही बांधत ते पेंदे टाकल्यानंतर त्यामध्ये ते आपोआप त्याला कवर करायचं त्याच पिठाने आणि ते आपोआप तसेच घट्ट होऊन जातात. काही जण धागे वगैरे बांधतात, ते मला बिलकुल नाही आवडत. सो आजूबाजूने सुद्धा ते पेंदा लावल्यानंतर बेसनची एक लेअर लावायची जेणेकरून ते व्यवस्थित ड्राय होऊन जातात आणि ते इझिली निघत नाहीत. त्यानंतर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. तेल टाकायचं आहे, आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकायची आहे आणि कांदा चॉप करून टाकायचा आहे. छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे. नंतर काही बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. हळद, मसाला, धणे पावडर, गरम मसाला आणि नॉर्मली फिश मसाला वगैरे काय तुमच्याकडे असेल ते टाकायचं. अदरवाईज तुमच्या जे आगरी कोळी मसाला वगैरे आहे ते तुम्ही टाकू शकता त्यामध्ये. छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून मसाले छान असे फ्राय होतील. व्यवस्थित मसाले फ्राय झाल्यानंतर जेवढी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे थिक किंवा पातळ त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे त्यामध्ये. मी थोडं थिकच करणार होती त्यामुळे मी कमी पाणी टाकलेले. आता हे नांगे आहेत ना त्यामध्ये एवढंसं बारीक खायला काय भेटत नाही, त्यामुळे ते छान असे मिक्सरला ग्राइंड करायचे आहेत आणि व्यवस्थित गाळून घ्यायचे आहेत, नाहीतर त्याची कचकच लागते खाताना. सो व्यवस्थित ते गाळल्यानंतर त्याचं पाणी यामध्ये ॲड करायचे आणि त्याची खरंच खूप छान टेस्ट येते. जो आपला भरताचा मसाला राहिलेला आहे ना थोडा की नाही 1 चम्मच की नाही तो आपण त्यामध्ये ॲड करायचा. त्याने छान अशी टेस्टसुद्धा येते आणि थिकसुद्धा होतो कालवण आपला. त्यानंतर त्याला 5 मिनटं बॉईल आणून द्यायचं आहे आणि जे आपल्या काही चिंबोऱ्या आहेत त्या अलगद हाताने त्यामध्ये सोडायचे आहेत. जास्त हलवायच्या नाहीत, तर अदरवाईज ते निघतील. थोडंसं 5-10 मिनटं झाल्यानंतर ते आपोआप सगळं तुम्ही मिक्स करून बघू शकता. अजिबात ते निघत नाहीत किंवा अजिबात ते धागा वगैरे बांधायची गरज नसते. बघू शकता किती छान असं टेम्पटिंग कालवण झालं आपलं. कोथिंबीरने छान गार्निश करा. ओके बाय, स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ.